इथपासून पुढे ज्यांना आयटी इंडस्ट्रीमध्ये करिअर चालू करायचे जे असे फ्रेशर्स आहेत, त्यांनी 2 ते 3 टेक्नॉलॉजीजवरती जर चांगला फोकस केला तर थोड्या अपॉर्च्युनिटीचा काउंट जास्त आहे. मी असं म्हणत नाही की सगळीकडे इक्वल आहेत, पण या 2-3 ठिकाणी जरा जास्त आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजचं जे जग आहे ते टोटली मूव्ह होतंय डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये. जसं डेटा इज अ न्यू ऑइल ही एक म्हणच आता मार्केटमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे डेटा रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजी आहे, डेटा अनालिटिक्स आहे, डेटा सायन्स आहे आणि त्याच्याच पुढच्या काही नेक्स्ट गोष्टी आहेत जसं की AI/ML इंजिनियर वगैरे, याच्यामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज फ्रेशर्सला आत्ता आहेत. त्याच्यानंतर जे कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, ज्याला स्वतःचं लॉजिक डेव्हलप करायचं आहे, त्याचे बॅकएंड प्लस फ्रंट एंड या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये लागतात. सो ज्याला फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण म्हणतो, जो बेसिक कोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, त्याची रिप्लेसमेंट अजूनही नाहीये आणि लवकर येणारही नाही. कारण लॉजिक हे माणूस बिल्ड करू शकतो, AI वगैरे हे आपल्याला एक साच्या देऊ शकतात, लॉजिक नाही. ओके, तर त्याच्यामुळे बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपरची रिक्वायरमेंट आहेच. त्याच्या शक्यतो ज्याला फुल स्टॅक आपण म्हणतो ते स्टुडंट्स करू शकतात. तिसरी गोष्ट आहे की आजकालचे जे सगळे ॲप्लिकेशन आहेत ते क्लाउडवरती होस्टेड आहेत, लोकल सर्व्हरवरती नाही. त्याच्यामुळे क्लाउड अशी गोष्ट आहे जी मार्केटमधनं ज्याचा स्कोप हा वाढतच जाणार आहे, ऑलरेडी खूप मोठा आहे आणि फ्युचरमध्येही वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये पण एक चांगलं फ्युचर आहे. सो या 2 ते 3 गोष्टींवरती जर स्टुडंटने फोकस केलं तर लवकर IT करिअर चालू होईल. असं मी म्हणत नाही की होणार नाही बाकीच्या, पण याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी जास्त आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स जितक्या अपॉर्च्युनिटी जास्त तितकं आपले सिलेक्ट होण्याची जे चान्सेस आहेत ते सुद्धा जास्त असतात.